मराठवाड्यातील ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार अशा चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराज असल्याने महायुतीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आल्या होत्या। याबाबत अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिले। ते म्हणाले, ज्या चॅनलवाल्यांनी बातमी चालवली त्यांनी ही बातमी खोटी बातमी दिली आहे। मी खोट्या बातम्या दिल्या, त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार आहे। मी 30 वर्ष जुना शिवसैनिक आहे। ज्यांनी खोट्या बातम्या चालवल्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। मी शिवसेनेचा आहे। मला गटप्रमुख पदापासून विरोधी पक्ष नेता झालो आहे। त्यामुळे निवडणूक येतात जातात, पण मी जाणार नाही। चॅनलच्या TRP साठी काहीही चालू नका असा इशारा दानवेंनी यावेळी दिला आहे। दानवे साहेब, ज्या प्रकारे एकंदरीत तुमच्या संदर्भात चर्चा येत आहे, नेमकी वस्तुस्थिती काय? त्याच्या सगळ्यात आधी ज्या चॅनलवाल्यांनी 10 वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं, त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे। कारण आता 11:30 वाजले। पहिली गोष्ट, माझ्याशी कोणी संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोललेलं। खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे। मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार। अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी, तुमच्या TRP साठी, कारण मी 30 वर्ष जुना शिवसेनेचं काम करणारा शिवसैनिक आहे। बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे, काम करणार नाही तर लढणार आहे। पद येत असतात, पद जात असतात, हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे। मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेत्यापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे। आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात। मला त्याला स्पष्ट सांगायचं की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी असेल, त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या, नुसतं कोणतं सूत्र, तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं, आम्ही सांगितलं का, कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का, मी कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं, कोणत्याही प्रकारे धारा नसलेल्या बातम्या चालवणं। मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला। शिवसेनेचा जर या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप आधी केल्या असत्या, परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही। ठीक आहे, निवडणुकीचा विषय आहे। उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली। मी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार शिवसैनिक आहे। त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद, एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही। त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या ज्या चॅनलने, आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही, ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या, खोट्या, माझी मानहानी करणार आहे। माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेने काम करणाऱ्या, कामाचा अपमान करणाऱ्या, असं माझं स्पष्ट मत।